संभाजीनगरात अखेर भाजप सेनेची युती तुटली। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकींच्या तोंडावर सत्ताधारी भाजप शिवसेना युतीचा अचानक झालेला ब्रेक हा केवळ राजकीय घटना नाही, तर येत्या निवडणुकीतील सगळ्या गणितांना उलटेपालटे करणारा मोठा भूकंप ठरतोय। 9 बैठका, अनेक आश्वासने, वरवरची सहमती आणि आतून सुरू असलेले खेळ, अखेर युती आहे असे सांगतच युती तुटली। एकमेकांवर विश्वास ठेवण्याचा दावा करणारे आज थेट आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत। शिवसेना म्हणते भाजपाने झुलवत ठेवले, तर भाजप म्हणते शिवसेनेतच गोंधळ आहे। मग खोटं कुणाचं? 9 वेळा चर्चा होऊनही अंतिम निर्णय का झाला नाही? राज्यातील सर्वोच्च नेत्यांची इच्छा असतानाही स्थानिक पातळीवर युती का मोडली? हा अहंकाराचा संघर्ष होता की उमेदवारीच्या हव्यासातून पेटलेली आग? संवेदनशील शहर असलेल्या संभाजीनगरमध्ये घेतलेली ही राजकीय जोखीम कोणाच्या अंगलट येणार? मित्रातून प्रतिस्पर्धी झालेल्या या लढाईत मतदार कोणाच्या बाजूने उभे राहणार? युती तुटली, पण खरी राजकीय लढाई आता सुरू झाली आहे। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील युती अखेर तुटल्याची अधिकृत घोषणा झाल्याने शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। तब्बल 9 बैठका, अनेक चर्चांचे फेरे आणि शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेले मॅरेथॉन प्रयत्न असूनही दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही। परिणामी सत्ताधारी पक्ष म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असून आता दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे रणांगणात उतरणार आहेत। शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी युती तुटण्याची जबाबदारी थेट भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर टाकत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी सांगितले की युती टिकावी म्हणून शिवसेनेने अखेरपर्यंत संयमाची भूमिका घेतली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट इच्छा होती की राज्यातच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही भाजप शिवसेना युती कायम राहावी। त्या भूमिकेतूनच आम्ही पुढे जात होतो। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाच्या स्थानिक नेत्यांबरोबर 1-2 नव्हे तर तब्बल 9 बैठका झाल्या। काही मुद्द्यांवर प्राथमिक सहमतीही झाली, मात्र प्रत्येक वेळी ठरलेल्या प्रस्तावांमध्ये खोडा घालण्याचे काम केले गेले, असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला। आम्हाला सतत आश्वासनांवर ठेवण्यात आले। एकीकडे युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे चित्र निर्माण केले गेले, तर दुसरीकडेच भाजपाच्या इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे स्पष्ट आदेश दिले गेले। हा सगळा प्रकार म्हणजे आम्हाला झुलवत ठेवण्याचा कुटील डाव होता, असे शिरसाट म्हणाले। शिवसेना मित्रपक्षावर विश्वास ठेवणारी असल्याने शेवटपर्यंत आशा बाळगून होती, मात्र अखेर भाजपाकडून कोणताही अंतिम प्रस्ताव, फोन किंवा अधिकृत निरोप आला नाही आणि त्यामुळेच भाजपाला युती करायचीच नाही हे स्पष्ट झाले आणि युती तुटण्याशिवाय पर्याय उरलाही नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले। युती तुटल्यानंतर शिवसेनेने तातडीने आपली भूमिका स्पष्ट करत सर्व उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले असून थोड्याच वेळात त्यांना एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली। संजय शिरसाट यांनी युती तुटण्याला पूर्णपणे भाजपाचे स्थानिक नेते जबाबदार असल्याचा पुनरुच्चार केला। छत्रपती संभाजीनगर हे शहर अत्यंत संवेदनशील आहे। येथे घेतलेला कोणताही छोटासा राजकीय निर्णयही मोठा परिणाम घडवून आणू शकतो, याची जाणीव दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना होती। तरीही भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने सुरुवातीपासूनच युती न करण्याची मानसिकता ठेवत वारंवार अडथळे निर्माण केले आणि अखेर त्यातूनच युती तुटली, असा शिवसेनेचा आरोप आहे। दुसरीकडे भाजपाने हे सर्व आरोप फेटाळून लावत युती तुटण्यामागचे शिवसेनेतील अंतर्गत विसंवाद जबाबदार असल्याचा प्रत्यारोप केला आहे। मंत्री अतुल सावे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की भाजप शेवटपर्यंत युतीसाठी सकारात्मकच होता। आज सकाळपर्यंतही आम्ही शिवसेनेच्या निरोपाची वाट पाहत होतो, मात्र शिवसेनेकडून आमच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागा मागण्यात आल्या। अशा अव्यवहार्य मागण्यांमुळे युती कशी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। शिवसेनेने जाणीवपूर्वक अशा अटी समोर ठेवल्या की ज्यामुळे युती होऊच शकणार नाही, असा आरोपही त्यांनी केला। आमदार संजय केनेकर यांनीही शिवसेनेवर टीकेची झोड उठवत त्यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजीचा मुद्दा समोर आणला। त्यांनी काल रात्री शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आपल्या समर्थकांसह संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर काढलेल्या मोर्चाचा संदर्भही दिला। ज्या पक्षातून जिल्हा प्रमुखच आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात उघडपणे मोर्चा काढतो आणि युती तोडण्याची भाषा करतो, त्या पक्षातच समन्वयाचा अभाव आहे हे स्पष्ट होते, असे केनेकरही म्हणाले। युती न करण्याची इच्छा, अहंकार आणि संभ्रम हे सगळे शिवसेनेतच होते। त्यामुळे युती तुटण्याला भाजप नव्हे तर शिवसेना अंतर्गत गोंधळच जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी केला।
भाजप शिवसेना युती तुटल्याने आता संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे. एकत्र असताना मजबूत वाटणारी सत्ताधारी आघाडी आता समोरासमोर उभी राहणार आहे. याचा थेट परिणाम मतांच्या गणितावर, प्रभागनिहाय समीकरणांवर आणि निवडणुकांच्या निकालावर होणार आहे. कोणाचा फायदा होईल आणि कोणाला फटका बसेल हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र युती तुटल्यामुळे शहराच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होणार, आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होणार आणि निवडणूक अधिक रंगतदार होणार हे मात्र नक्कीच आहे. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी बघत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची?